आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। ब्रेक नंतर आपण बघूया शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या भूमिकेबाबत जालनेकरांनी टीका केली आहे। शासनाची ही दुटप्पी भूमिका असल्याची संमिश्र प्रतिक्रिया ही नागरिकांनी व्यक्त केली आहे। कोरोनामुळे शिक्षणाचा पाया ढासळत असून विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता क्षणाला येते, ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात। नीरज चोप्राने सुवर्ण कमाई केली आहे। भालाफेक मध्ये अखेर आपण बघतोय की त्याने ज्या आकड्यापर्यंत भालाफेक केलेला होता साधारण 87.58 इथपर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाहीये आणि अखेर नीरज चोप्राने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। भारताच्या खात्यात एकूण आता 7 पदकं आलेली आहेत आणि हा सगळा जल्लोष आपण बघतोय। नीरज चोप्राने अखेर सुवर्ण पदक खेचून आणलंय। जेव्हा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी भालाफेक जी केली त्यामध्ये 87.58 या मीटरपर्यंत त्यांनी भालाफेक केलेली होती। भालाफेक मध्ये नीरजला सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि उद्या टोकियो ऑलिम्पिकची सांगता होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आपण सुवर्ण पदक खेचून आणले। अभिनव बिंद्राने मिळवलं होतं सुवर्ण पदक, बहुत अच्छा लग रहा है। त्यानंतर भारत माता की जय, आपण मिळवलं। भारत माता की जय। टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळाल्याचं आपण बघतोय। जाऊया माझे सहकारी अजिंक्य यांच्याकडे। अजिंक्य, अखेर सुवर्ण कामगिरी, ऐतिहासिक क्षण आहे हा सगळ्या भारतीयांसाठी। नीरज चोप्रानी जी आत्ताची कामगिरी केली आहे ती कित्येक दशकं देशभरातल्या प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहे। ज्या पद्धतीनं नीरजनं ही कामगिरी केली आहे त्याला कोणत्याही प्रकारची तोड नाही। कौतुकाला शब्द अपुरे पडतायत। सगळ्या भारतीयांची मान आपण बघितलं तर एकंदरीतच खूप उंचावली गेलेली आहे। इतका अभिमान सध्या सगळ्यांच्या मनात भरलेला आहे नीरज विषयी। ज्या पद्धतीनं एकंदरीत 87.58 मीटर इतकी ऐतिहासिक भालाफेक त्यानं करून आपल्याला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे। ॲथलेटिक्स मधलं हे भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे आणि पहिलं पदक आहे खरं तर। आणि याचा आनंद जो व्यक्त केला जातो आपण बघतोय, हा आनंद अधिक आपण जाणून घेऊयात। नागपूरमध्ये आपले सहकारी तुषार कोळे आपल्या बरोबर आहेत, त्याच्याबरोबर नागपूरकर उपस्थित आहेत। काय त्या भावना व्यक्त करतात जाऊयात। तुषार, विद्यापीठाच्या प्रांगणावर आम्ही आणि कशा प्रकारे इथे सेलिब्रेशन होत आहे, कारण की ॲथलेटिक मधलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे आणि या ऑलिम्पिक मधलं देखील पहिलं गोल्ड मेडल आहे। त्यामुळे संपूर्ण भारतीयांना या संपूर्ण गोष्टीचा अभिमान आहे। आपण त्यांना विचारूया की या संपूर्ण क्षणाबद्दल त्यांना काय वाटतं। पहिलं स्वर्ण पदक ॲथलेटिक मधलं काय भावना आहे? अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः ॲथलीट आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपला पार्टिसिपेट केलं होतं आणि ऑलिम्पिकचं मेडल म्हणजे प्रचंड आनंद आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड भेटत नव्हतं आणि ते फक्त ॲथलेटिक्सनी मिळवून दिलं, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि आमच्याकडे विद्यापीठामध्ये खेलो इंडिया स्कीमचे खेळाडू जे 8 वर्षानंतर ऑलिम्पिकचं स्वप्न बघतात ते माझ्यासोबत आहे आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली ही मुवमेंट। खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्राऊड फील आहे। आणि शेवटच्या मुवमेंटमध्ये आपण जिंकलो नाही तर सेकंड थ्रोला आपण फर्स्ट प्लेसवर होतो। सेकंड थ्रो पासून म्हणजे पहिल्यापासून आपण लीड करतोय। पहिली रेस आहे किंवा पहिला इव्हेंट आहे ज्याच्यात इंडियन सुरुवातीपासून ऑलिम्पिकमध्ये फर्स्ट प्लेसवर आहे, हे जास्त महत्वाचं आहे। आम्ही डॉमिनेट केलंय सगळ्यांना आणि आता आम्ही सगळ्यात बेस्ट आहे। मला एक सांगा, या संपूर्ण गोल्ड मेडलचा भविष्यासाठी कसा नवीन खेळाडू प्रचंड परिणाम होणार आहे। ॲथलेटिक्स जो खेळ आहे तो सगळ्यात म्हणजे पुअर पीपल्स जे असतील ते सगळे लोक खेळू शकतात। कुठल्याही जास्त सुविधा नसताना सुद्धा हा खेळू शकतात। भारतातले लोक आता प्रचंड मेहनत करणार आहेत। एशियाड आणि कॉमनवेल्थ मध्ये आम्ही चांगलेच होतो, आता ऑलिम्पिक मध्ये आम्ही गोल्ड घेणार आहे आणि फक्त जॅव्हलिन मध्ये नाही तर बाकी प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही त्याच्या समोर राहणार आहे। काही नवीन खेळाडू आहे जे ॲथलेटिकची प्रॅक्टिस करतात, त्या तरुण खेळाडूंना विचारूया काय भावना तुमच्या? आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की नीरज सरांनी टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल घेतलं। इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर ऑल द इंडियन्स अँड ही हॅज जस्ट बिकम सच अ बिग इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस अँड वन्स अगेन अ हँडफुल ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू नीरज सर
आणि त्यांच्यापासून आम्हाला पुन्हा खूप मोठी इन्स्पिरेशन मिळालं आहे की आम्ही सुद्धा कोणत्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो आणि इंडियाला खूप सारे मेडल देऊ शकतो. अच्छा, मला एक सांग, तुला या खेळाबद्दल काय 8 वर्षानंतर ऑलिम्पिकचं मेडलचं हा स्वप्न मेडल बघतोय. हा आम्हाला नीरज सरांनी दिला. हा खूप वर्षानंतर भेटलाय म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. हा क्षण पुन्हा यावं त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही सगळे यासाठी प्रयत्न करतच आहोत आणि करू. अच्छा, तर विशाल आपण बघू शकतो की हे सर्व सेलिब्रेशन नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. नागपूर विद्यापीठाच्या या मैदानावर हे सर्व ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत. अनेक वर्षापासून ऍथलेटिकमध्ये एक तरी मेडल मिळावं ही ऍथलेटिक खेळाडूंची खूप स्वप्न होतं. पीटी उषाच्या जे ऍथलेटिक मधलं अपेक्षा होती की त्यांना मेडल मिळेल, पण ते स्वप्न भंग झालं होतं आणि पीटी उषा नंतर पहिल्यांदा नीरज चोप्रानी ज्या प्रकारे आज गोल्ड मिळवून दिलं, त्यामुळे या संपूर्ण खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक आपण आनंद बघतो की जल्लोष आहे देशभरात आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि का नसावं, पहिलं सुवर्ण पदक या टोकियो ऑलिम्पिक मधलं भारताला मिळालं. ऍथलेटिक्स मधलं पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळालेलं आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी आहे आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान सध्या वाटतोय. थेट टोकियोहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संजय दुधाणे देखील सध्या जोडले गेलेले आहेत. संजय, इतिहास रचलाय नीरज चोप्रानं, संपूर्ण देशाची मान उंचावलेली आहे, अभिमान वाटतोय नीरजचा सगळ्यांना. संजय, काय नेमकं तिथलं वातावरण? ह्याची डोळा जो आम्ही ऑलिम्पिकचा 16 पाहायला आलोय त्याचा मानकरी ठरलाय शेवटी नीरज. आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक यावं. अखेर तो सुवर्ण दिवस आज उजेडलाय. नीरजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की कारण की त्यांनी पहिल्याच्या फेरीत पहिला जो अटेम्प्ट केला तोच त्याला तो विजेताकडे घेऊन गेला, पण त्यांनी ते दुसरा अटेम्प्ट केला 87.58. माझ्या डोळ्यासमोर आता नीरज पूर्णपणे विजय उत्सव साजरा करतोय. त्यांनी आता तिरंगा घेतलाय आणि ऑलिम्पिकची परंपरा आहे की ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारतात. अख्ख्या स्टेडियममध्ये भारताचा गौरव होतोय. हा ऐतिहासिक क्षण आहे कारण की पहिला आज असा दिवस आहे की गेली ऑलिम्पिकची 125 वर्ष आपण वाट बघत होतो की ऍथलेटिक्स मैदानात आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे, पण तो सर्वोच्च स्थानी फडकायचा आहे. विशेषतः गेले 3 ऑलिम्पिकमध्ये मला आठवतंय, मी लंडन ऑलिम्पिकला गेलो होतो, रिओ ऑलिम्पिकला गेलो होतो, आपल्याला सुवर्ण पदक मिळालं नव्हतं. पण आजचा दिवस मला छाती भरून येते. खरं तर गौरवाचा क्षण म्हणण्यासाठी मी पण आतुर झालो होतो, तहानेने आम्ही व्याकुळ झालो होतो, पण ती आज शेवटी नीरजने पूर्ण केली आणि ती पण भालाफेकीसारख्या प्रकारात त्यांनी जो आज विक्रम घडवलाय, चमत्कार घडवलाय, जो करिश्मा घडवलाय, सॅल्यूट टू. मी त्याचे कष्ट बघतो. मी 2018 मध्ये जकार्ता एशियन गेमला गेलो होतो. अशाच एका संध्याकाळी नीरजनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. आज त्याच्यापेक्षा त्यांनी 1 मीटर कमी भाला फेकला, पण त्याचा तो भाला सुवर्ण ठरला आणि त्यांनी देशाची मान, शान आणि आन ऑलिम्पिकच्या मैदानात फडकवली आहे. खरं तर ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून आपल्याला अपेक्षा होती की नेमबाज पदक जिंकतील, पण मी सांगतो की ऑलिम्पिक ही तपश्चर्या असते आणि त्या तपश्चर्याचं फळ आज नीरजला मिळालेलं आहे. अनेक भारतीय नव्हे तर जगातल्या सगळ्या आम्हाला जसं समजलं की नीरज मेडल जिंकतोय तर सगळ्या जगातल्या पत्रकारांनी पण आमची पाठ थोपटली. आम्ही पण हातात तिरंगा घेऊन जय जयकार केला, गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार झाला आणि तो गेल्या कित्येक वर्षापासून तिरंगा दिसत नव्हता. तो अखेर ऑलिम्पिकच्या सर्वोच्च मैदानात तिरंगा फडकणाऱ्याने जनगणमन सूर ऍथलेटिक्सच्या मैदानात दुमदुमणार आहेत. मला सांगायचं अजून विशेष की हे जे मैदान आहे ते सर्व जगातलं सगळ्यात मोठं ऍथलेटिक्सचं मैदान आहे. ये बनाएंगे और उसमें उसका हेड बनाएंगे उसको, उसी को उसका सारी देखरेख करने के लिए हरियाणा में अगर नौकरी के लिए आते हैं तो उनका स्वागत करेंगे और उनकी देखरेख में एथलेटिक्स के सारे खेलों को और अच्छे प्रकार से बढ़ावा मिले और उसमें आगे बढ़े. पंचकुला क्योंकि वो स्वयं यहाँ प्रैक्टिस भी करते रहे हैं तो एक प्रकार का पानीपत उनका अपना जन्म स्थान जरूर है, लेकिन वो पंचकुला से खेलों के आने से खूब जुड़े हैं, तो इसलिए खेलों की उस प्रतिभा को पंचकुला में ही हम स्थापित करेंगे. और जैसे एक प्लॉट 50% की कंसेशन पर बाकी सब मेडलिस्ट को देंगे, इनको भी वो मिलेगा. और मैं समझता हूँ कि खेलों के हमारे इतिहास में एक आज स्वर्णिम एक अवसर ये दिन है और इसका जो श्रेय है वो हरियाणा की धरती को जाता है, हरियाणा की जमीन को जाता है. यहाँ के जो खेल प्रेमी सब लोग हैं जो उनका उत्साह बढ़ाते हैं उनको भी जाता है. हरियाणा के जो खेल विभाग है उसके जिसके माध्यम से उनको उन जैसे खिलाड़ियों को तैयार किया जाता है उस विभाग को जाता है. हमारे खेल मंत्री संदीप सिंह जी को भी जाता है. मोर लोग हरियाणा की देश की जनता को जाता है जिनकी शुभकामनाएं उनके साथ थी. और आज ये एक मेडल हमने जीता है और इसके साथ मेडल्स की टैली हमारी अब 7 हो गई है, 1 गोल्ड, 2 सिल्वर और 4 कांस्य. और हमारा जो ऑल इंडिया में वर्ल्ड वाइज जो टैली है, जो हम 66वें स्थान पर थे, अब आज 44वें स्थान पर आ गए. एकदम 22
देशों को पार करके, और खेल हार में और हम आगे जीत की तरफ बढ़े, जीत हार में जीत की तरफ बढ़े, क्योंकि हमारे खिलाड़ी जितने भी गए हैं उसके हिसाब से और अच्छा प्रदर्शन हो, यही मैं अपेक्षा करता हूँ। नीरज के परिजनों से कोई बात? अभी मैं तुरंत उनके पिताजी से मेरी बात अभी हुई है, नहीं पूनिया अपने थे ना, उनके पिताजी से बात हुई है। हाँ, तो इनके पिताजी से मैं भी बात करने की कोशिश करूंगा, परिवार के लोगों को बधाई दूंगा। धन्यवाद। शुक्रिया सर, थँक्यू. आपण पाहिलं मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील कौतुक केलंय नीरज चोप्राचं आणि कौतुकास्पद उद्गार देखील काढलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर नीरजची ही कामगिरी खरंच सगळ्यांची मान अभिमानानं उंचावणारी आहे. सुवर्ण पदक त्यानं पटकावलेलं आहे आणि इतिहास घडवलेला आहे. 7 पदकं या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आलेली आहेत. ही देखील एक ऐतिहासिक कामगिरी आहे. आणि याआधी खरं तर 6 पदकं सगळ्यात जास्त आपल्याला मिळालेली होती. त्यानंतर आता या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं भारताला मिळालेली आहेत. इतिहास रचला गेलेला आहे आणि शेवट गोड केला या ऑलिम्पिकचा नीरज चोप्राच्या या सुवर्ण पदकानं. आणि त्यानं खरंच हे सुवर्ण पदक कमावलेलं आहे, कारण कित्येक वर्ष सातत्यानं मेहनत, प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींमुळे हे सुवर्ण पदक भारताला आणि नीरजला मिळालेलं आहे. संजय दुधाणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. संजय, आपण बघितलं तर हा जो क्षण आहे ऐतिहासिक, हा सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा असा आहेच. मात्र येत्या काळात जे भविष्यात ॲथलेटिक्स खेळात आपलं करिअर घडवू इच्छितात त्यांना देखील प्रेरणा देणार आहे. नीरजनं अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्या या कामगिरीनं. संजय, कहेंगे आज जिस तरह नीरज चोपड़ा ने इतना लंबा थ्रो मारा और गोल्ड लेके आए हैं देश के लिए, ये एक बहुत खुशी की बात है कि इंडिया का पहला गोल्ड जेवलिन थ्रो में अभी मिला है. अभी अभी हमने भी मैच देखा था और अभी अभी खत्म हुआ, तो उसमें बड़ी खुशी की बात है. हमें गर्व है कि इंडिया का पहला गोल्ड मेडल आया. हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. क्या कहेंगे नीरज चोपड़ा को, इतना जोर का थ्रो मारा है, इतना दूर, और वर्ल्ड में उन्होंने शुरू से ही बढ़त हासिल की और शुरू से ही उन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया. आज अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन उन्होंने दिया है. अच्छा, आप क्या कहेंगे, क्या कहेंगे? जीत गया गोल्ड, पहला गोल्ड मिल गया इंडिया को हमारे. जीत गया भाई, जीत गया, इंडिया जीत गया, जीत गया भाई, जीत गया, इंडिया जीत गया, जीत गया भाई, जीत गया, इंडिया जीत गया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आपण पाहतो की संपूर्ण देशभरात सध्या जल्लोष, आनंदाचं वातावरण आहे. आणि संजय दुधाणे आपल्या सोबत आहेतच. संजय, हा सगळा इतिहास जो आहे, जो आज रचला गेला आहे, तो येत्या काही पिढ्यांना जे ॲथलेटिक्स मध्ये करिअर घडवू इच्छितात त्यांना निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरणार आहे. Achievement, highest ever tally in Olympics. At the same time, I think he has done a fantastic job. Let me congratulate Neeraj Chopra on behalf of 135 crore Indians. He has brought this medal not only for India, but I think it's a great hope for the upcoming generations to inspire a lot of young people to play sport and to win more medals in future. And sir, the way India win medals for the first time, do you think that the hard work has actually pays off? See, the world was facing the COVID-19 pandemic. It wasn't easy for any athlete, any association, or for the government also to prepare for such events. Despite that, the government of India tried its best to send them overseas also to train and provide all kind of facilities. And I'm glad the highest ever medals India has won. At the same time, 128 athletes. This was the largest contingent for India who ever participated in the Olympics. Sir, after the Rio Rebecca, Indian government came up with a top scheme. Do you believe that has actually made a massive difference? And this is just the start, and by 2024 and 2024, we will have double-digit medal tally. I think that top scheme has actually worked because the focus was only on the elite athletes, their training, their exposure, and to make them play in more events overseas, which gave them more exposure, facilities as well. And especially during the COVID-19 pandemic, when most of the athletes were supposed to train overseas, Indian government tried their best to provide all the facilities under the top scheme.
and I'm glad finally the players have to perform on the ground. The athletes has done a fantastic job. Many have missed by a very close margin, but despite that, they won the heart of 135 crore Indians. In Hindi if you do, इतने सालों बाद ऑलमोस्ट एक सेंचुरी बाद हमारे पास ट्रैक एंड फील्ड में एक मेडल और वो भी गोल्ड. ओलंपिक इतिहास में आज भारत ने पहली बार इतिहास बनाया जहां एक और नीरज चोपड़ा ने शानदार प्रदर्शन करके स्वर्ण पदक जीता है. इतिहास व्यक्तिगत रूप से भी बनाया और देश को भी सर्वाधिक मेडल जिताने में एक बहुत बड़ी भूमिका निभाई है. मैं अपनी ओर से उनको बहुत बहुत बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं. 135 करोड़ भारतीयों का दिल भी जीता है, स्वर्ण पदक भी जीता है और आने वाले खिलाड़ियों के लिए एक प्रेरणा के स्रोत भी बने हैं. सर, जिस तरीके से इंडियन कंटिजेंट ने तैयारियां शुरू करी थी और जिस तरीके से परफॉर्म किया है, 7 मेडल, कई ऐसे खेल जहां पर हमें मेडल मिले, फॉर एग्जांपल हॉकी, एक अलग माहौल सा बन गया है देश के अंदर में. ये कैरी फॉरवर्ड आपको लगता है सर होगा जरूर आगे? देखिए, 41 साल के सूखे को ख़त्म किया तो हॉकी की टीम ने किया, ब्रॉन्ज मेडल भी जीता. वहीं पर महिला हॉकी टीम ने पहली बार क्वालिफाई करके शानदार प्रदर्शन किया. कुल मिलाकर जो हमारा कंटिजेंट गया था उसमें खिलाड़ियों ने अपनी ओर से बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है. गोल्फ में देखिए, अदिति अशोक बहुत क्लोज मार्जिन से हारी है. दीपक पुनिया को देखिए बहुत क्लोज मार्जिन से गया. ऐसे बहुत सारे, मैं सबके नाम तो नहीं ले पाऊंगा, लेकिन अपने आप में दिखाता है कि सुधार बहुत हुआ है. और इसके पीछे कारण रहा कि जो टॉप स्कीम में भी एलीट एथलीट्स के ऊपर, उनकी परफॉर्मेंस के ऊपर ध्यान दिया गया. देश विदेश में उनकी ट्रेनिंग कराई गई, उनके रहने की व्यवस्था से लेकर हर तरह की सुविधाओं की चिंता की गई. अंततः खिलाड़ियों को ही परफॉर्म करना होता है और खुशी इस बात की है कि इस बार हमारे खिलाड़ियों ने बहुत शानदार परफॉर्मेंस दी है. सर, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी हर बार बोले जा रहे हैं कि वो हर दिशा से सुपर पावर बनना होता है, नॉट जस्ट इकोनॉमिक, फाइनेंशियल, बट स्पोर्टिंग पावर हाउस भी बनना पड़ेगा. और उसके वजह से हर बार हम देख रहे हैं कि वो सबको देखिए, खेलों में हमें अभी भी बहुत कुछ करना है, बहुत आगे जाना है. अभी तो शुरुआत है और मैं तो कहूँगा शुरुआत अच्छी है, क्योंकि मात्र 4-5 साल पहले टॉप स्कीम की शुरुआत हुई, जिससे एलीट एथलीट्स को वो सुविधाएं देने का प्रयास किया गया. आगे और इसमें संभावनाओं को बढ़ाया जाएगा. तो निश्चित तौर पर अगर आप देखें 1983 में वर्ल्ड कप जब पहली बार जीते, कपिल देव उसके कैप्टन थे, तो उससे पहले शायद ही कोई सोचता होगा भारत विश्व कप जीत सकता है. लेकिन उसके बाद उम्मीदें भी बढ़ती गई, बीसीसीआई ने भी अच्छा काम किया, नीचे से खिलाड़ी भी लगातार आते गए. इवेंट्स जितने ज़्यादा होंगे, लोकल भी और ग्लोबल इवेंट्स में पार्टिसिपेशन जितनी ज़्यादा होगी, उसका लाभ मिलेगा. और मुझे लगता है शुरुआत अच्छी हुई है. आने वाले 2024 और 2028 की ओलंपिक्स के लिए एक रणनीति के तहत हम उतरेंगे ताकि भविष्य में और मेडल जीत सकें. थैंक यू सर. तर आपण पाहिलं, अनुराग ठाकूर केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी देखील नीरज चोप्रानं जी ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. अभिमानास्पद हा सगळा क्षण असल्याचं म्हटलेलं आहे. सगळ्यात जास्त 7 मेडल या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं मिळवलेली आहेत आणि पहिलं सुवर्ण पदक ॲथलेटिक्समधलं भारताला मिळालेलं आहे. आणि याच बद्दल आता आपण बघितलं तर नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होतोय. जगभरातनं त्याचं कौतुक होतंय. ट्विट्सचा पाऊस पडतोय अक्षरशः. अभिनव बिंद्राकडून आता नीरज चोप्राचं कौतुक होतंय. तुझ्या विजयाबद्दल मला अतिशय आनंद झालाय, तुझ्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असं अभिनव बिंद्रानं कौतुक करत नीरज चोप्राचं म्हटलेलं आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये अभिनव बिंद्रानं वैयक्तिक पहिलं सुवर्ण पदक भारतासाठी मिळवलेलं होतं. 10 मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. त्यानंतर आता ही कामगिरी थेट नीरज चोप्राकडून झालेली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक तर मिळालेलं आहेच आणि कौतुकाचा वर्षाव होतोय सध्या नीरज चोप्रावर. राष्ट्रपतींनी देखील नीरज चोप्राचं कौतुक केलंय. नीरज चोप्रा, तुमच्या विजयानं इतिहास घडलाय. ऑलिम्पिकमधल्या सुवर्ण पदकानं इतिहास घडवला गेलेला आहे. टोकियो ऑलिम्पिकमधलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे आणि या विजयानं देशातल्या तरुणांना प्रेरणा मिळेल असे कौतुकोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आता काढल्याचं आपण पाहतो आहोत. टोकियो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे आणि हा विजय देशातल्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल
तुषार कोहळे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, सगळीकडनं कौतुकाचा वर्षाव होतोय आता नीरज चोप्राच्या या सगळ्या कामगिरीवर, या सुवर्ण कामगिरीवर. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? विचार करायचा झाला तर नीरज चोपडा यांनी सुवर्णीय भाला फेकला आणि भारताला गोल्ड मिळवून दिला अशी भावना नागपूरमध्ये पाहायला मिळते. हे सर्व ॲथलेटिकचे खेळाडू आहे. आपण बघू शकतो की कशा प्रकारे ते सेलिब्रेशन करत आहे, कारण की अनेकांचं स्वप्न असतं भारताला गोल्ड मिळावं आणि येथे ॲथलेटिकमधलं हे पहिलं आहे. म्हणजे आपण जर का बघितलं PT उषाचं जे स्वप्न भंग झालं त्यानंतर ॲथलेटिकमधलं हे पहिलं पदक मिळालं आणि तेही गोल्ड पदक मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितच या तरुण खेळाडूंना विचारूया त्यांच्या काय भावना आहे, कशा प्रकारचं सेलिब्रेशन करतात तुम्ही आणि तुमच्या भावना काय? आम्हाला खूप अभिमान वाटत आहे, कारण आम्ही पण त्याच दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे नीरज सरांनी आता पहिलं गोल्ड मेडल दिलं आहे आपल्या भारताला. त्यामुळे आपली रँकिंग पण खूप वर आली आहे. त्यामुळे खूपच अभिमान वाटत आहे आम्हाला. तू काय भावना व्यक्त करशील? अच्छा, तू सांग. आम्हाला खूप छान वाटत आहे. इट्स सच अ बिग मोमेंट फॉर इंडिया. इट वॉज सच अन एनर्जेटिक विन फॉर ऑल ऑफ अस. आणि मेन म्हणजे अ हँडफुल ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू नीरज सर. त्यांच्यासाठी तर हा खूपच प्राऊड मोमेंट आहे.